ये वीडियो देखने वाले हैं कोई मैं 8 सेकंड में चढ़ा तो मुझे एक नया क्लाइंबिंग शूज दिला नाहीये, पूर्ण खाली स्लोप आणि हा स्लोप वरती हा दगड अडकलेला आहे. आजचं इतकं टेम्परेचर 41 डिग्री, प्रचंड गरमी, म्हणजे या गरमीचा काही अंत नाही. आम्ही इथं पाऊल ठेवला तर 41 असं वाटत होतं की स्किन जळेल, इतकं प्रचंड ऊन इथं लागत दगड दिसत असं. तर हा इंग्रजांनी जे तोफगोळे हल्ला केला तर त्याच्यामध्ये फुटलेले आहेत. ह्याच्यावरती वीज पडली आणि वीज पडल्यामुळे हा क्रॅक गेलेला. छी, स्वच्छता पाहता लोक इथे येतात, कचरा करतात, पाण्याच्या बॉटल्स खरेदी केल्यात आणि बॉटल फेकून दिल्यात. तर हा 8 फूट खाली जमिनीमध्ये गाडले गेलेला आहे. इतका मोठा तो दगड आहे. या किल्ल्याला जवळजवळ 7 द्वार आहे. म्हणजे तेल वगैरे टाकून शत्रूची संख्या कमी करण्याचं काम त्या काळामध्ये या ठिकाणी केलं जातं. नमस्कार मित्रांनो, मी जया मोरे तुमची होस्ट, तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. आज आपण आलो आहोत कर्नाटकमध्ये चित्रदुर्ग या किल्ल्याला व्हिजिट देण्यासाठी. खरं तर हा किल्ला ऐतिहासिक पार्श्वभूमीवरती खूप महत्त्वाचा आहे. त्याशिवाय नाही का, हा किल्ला हा सुव्यवस्थित स्थितीमध्ये आता सध्या तरी पाहायला मिळतो आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आहे या किल्ल्याची. खरं महाराष्ट्रातले किल्ले पाहताना असं नेहमी लक्षात येतं की नाही का, महाराष्ट्रातले किल्ले नाही का पडझड या किल्ल्यांची झालेली असते. आणि आज जर आपण इथं कर्नाटक राज्यामध्ये आलो तर इकडचे किल्ले किंवा मी राजस्थानला गेले होते तिकडचे किल्ले सुव्यवस्थित स्थितीत आहेत. जी काही पुरातत्व विभागांनी जी काळजी घ्यायला हवी ती पूर्णता घेतलेली आहे. त्याच्यामुळे हे किल्ले आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळतात. आपण पुढे पाहूया. या किल्ल्याचा आकार किंवा एंट्रन्स डोर हा यस आकारामध्ये आहे, जेणेकरून हत्तीने जर किल्ल्यावर हल्ला केला तर तो सहसा हत्ती आतपर्यंत पोहोचू नये या पद्धतीची या किल्ल्याची रचना आहे. त्यासोबतच नाही का, किल्ल्याच्या एंट्रन्स वरती विविध शिल्प कोरलेली आहेत. अगदी बारकाईने ही शिल्प कोरली गेली. बॅक साईडला पण आपण पाहू शकता मित्रांनो, या साईडला देखील ही सगळे व्यवस्थित शिल्प वरच्या बाजूला कोरलेले आहेत. मत्स्यशिल्प आहेत वरच्या बाजूला आणि अनेक प्रकारचे शिल्प वरच्या बाजूला कोरले गेले आहेत. त्यासोबत एंट्रन्स डोरलाही बऱ्यापैकी शिल्प कोरले गेलेली आहेत. आणि हा किल्ल्याचा एंट्रन्स आहे, हा पाहू शकता. हा हत्ती किंवा जाण्यासाठीचा डोर आहे आणि मनुष्यांसाठी जाण्यासाठी हा स्पेशल डोर इकडे काढलेला आहे. या पद्धतीची रचना आपल्याला ह्या किल्ल्यामध्ये पाहायला मिळते. हे चंद्रशेखर आहेत आपले गाईड. सो आजचा व्हिडिओ हा हिंदीमधनं होणार आहे, कारण आपण कर्नाटक राज्यामध्ये आहोत आणि इथलं पुढचं जी काही भाषा आहे ती कर्नाटकी आहे. सो ते आपल्याला हिंदीमध्ये सगळं एक्सप्लेन करतात. या किल्ल्याला जवळजवळ 7 द्वार आहेत. 2 द्वार हे बाहेर, म्हणजे ज्यावेळेस आपण किल्ल्याच्या आतमध्ये एंट्रन्स करतो त्याच्या अगोदरच गावामध्ये 2 द्वार आहेत आणि हा 3 नंबरचा द्वार आहे. आणि इथनं पुढं 4, 5, 6, 7 असे द्वार असणार आहे. तर मित्रांनो काय की हा आकार हा शेषनागाचा, म्हणजे जर स्टार्टिंगला आपण शेषनाग बघितला आहे त्याप्रमाणे हा झिगझॅगमध्ये एंट्रन्स आहे, जेणेकरून फोर्सफुली कुठलाही शत्रू आतमध्ये घुसू नये. हा आहे मुख्य द्वार आणि या मुख्य द्वारामधनं ज्यावेळेस आतमध्ये जातो तर राजे महाराजे या द्वारामधून आतमध्ये जायचे. आणि पलीकडे जो छोटा द्वार आहे तिथनं चेकिंग करून की कोण कशासाठी या राज्यामध्ये आलंय या पद्धतीची माहिती विचारून आणि पूर्ण स्कॅनिंग करूनच माणूस आतमध्ये पाठवला जायचा. तर मित्रांनो, हा जो दगड दिसतो हे लॉक आहे. ऍक्च्युली हे जे डोअर आहे याला चेनच्या साह्याने ओढण्याचं काम इथे या लॉकवरती केलं जात होतं. त्या पद्धतीची रचना, म्हणजे त्यावेळेस लॉक करण्याची ही एक पद्धत होती त्यावेळेस. हा दगड तुम्हाला असं वाटत असेल की हा वरच्यावर आहे, तर हा 8 फूट खाली जमिनीमध्ये गाडला गेलेला आहे. मित्रांनो, हा जो मोठा दगड दिसतोय तर या दगडाच्या आतमध्ये म्हणजे जे काही चाकू तलवारी वगैरे ज्यांना धार लावण्याची पद्धत किंवा शस्त्रगृह म्हणून याचा वापर केला. आता तो दगड पूर्ण तासलेला, त्याच्यामुळे आतमध्ये काही पाहण्यासाठी नाहीये. या बाजूला हे जे 2 दगड दिसतात तर खाली ऑइल साठवण्यासाठी जवळपास 90 फूट खोल खड्डा आहे आतमध्ये आणि त्याच्या आतमध्ये तेलाचं स्टोरेज केलं जायचं. त्याच्या समोरचा जो दगड दिसतो त्याच्यावरती 2 खाचा दिसत आहेत. तर मित्रांनो काय की तिथं नाही का, म्हणजे माणसं राहायची. 4 फूट आहे ते आणि तिथं माणसं राहायची म्हणजे तेलाचं रक्षण करण्यासाठी. वरती जे खाचा दिसतात तर त्या खाच्यामधनं वरनं जे पाणी येईल ते सरळ खाली जाऊ नये म्हणून ड्रेनेजची पद्धत आहे. म्हणजे ते तिकडनं उतरून पाणी इकडं उतरलं पाहिजे, ते डायरेक्ट आतमध्ये नाही केलं पाहिजे. या पद्धतीची रचना, म्हणजे अगदी प्रगत रचना त्या काळामध्ये केली गेलेली होती. तर मित्रांनो, हा 9 फुटी एक खड्डा आहे जो याचा वापर हा तेल साठवण्यासाठी केला जात होता. हा 9 फुटी एक खड्डा आहे. त्यासोबत हा एक 4 फुटी खड्डा आहे, याच्यामध्ये पण ऑइल साठवलं जात होतं. त्याचबरोबर समोर इथे सैनिकांना राहण्यासाठी जागा होती. आणि हे जे तुम्ही स्ट्रक्चर पाहताय की पाणी डायरेक्टली आतमध्ये न जात हे ड्रेनेज मार्फत इकडनं उघडून खाली यावं, तर त्या पद्धतीने खाली यावं अशी रचना त्या काळामध्ये केली गेलेली होती. आणि मित्रांनो, हा जो खड्डा दिसतो तुम्हाला तर इथं मशालनी लावल्या जायच्या, जेणेकरून प्रकाशित सगळं काही व्हावं. त्या पद्धतीची अगदी प्रगत रचना त्या काळात केली गेलेली. तर
मित्रांनो हे तुम्हाला इथे छोटे छोटेसे खड्डे दिसत आहेत ना, तर याची रचना म्हणजे आता किल्ला बांधायचा तर दगड पाहिजे, पण आता एवढा मोठा दगड फोडणार कसा, तर याला एक खड्डा घेतला जायचा, त्याच्यात गरम पाणी तेल वगैरे सोडलं जायचं आणि खुटा जसा ठोकतात तसं याला ठोकून ठेवायचं आणि हळूहळू कालावधीनंतर हा दगड तडकला जातो आणि तडकून मग तडकल्यानंतर या बाजूने तुम्ही पाहू शकता इथे ते चांगल्या पद्धतीने दिसतंय बघा, इथे खाच्या मारलेल्या आहेत या पद्धतीने, इथे ते दिसत आणि मग हा तुटला आणि मग तोडून याचा वापर किल्ला बांधण्यासाठी केला गेलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा इथे तुटलेला दगड दिसत असेल तर हा इंग्रजांनी जे तोफगोळे हल्ला केला तर त्याच्यामध्ये हे फुटलेले आहेत. एंट्रन्सला पण ते बऱ्यापैकी फुटलेले होते, ते आम्ही व्यवस्थित दाखवले नाहीत पण ते कव्हर करता येऊ शकतात जाताना. आणि याच्या मागे म्हणजे हे फोडणं इतकं सहज शक्य नाही, कारण ते एवढे मोठे दगड, त्याच्या मागे माती, त्याच्या मागे पुन्हा दगड, त्याच्या मागे पुन्हा माती, या पद्धतीची रचना ही भिंतींची केली गेली होती. ही इझिली फोडला जाऊ शकत नाही. दुसरी गोष्ट की नाही का, या साईड तुम्ही पाहू शकता अखंड दगडांचाच वापर आहे. अखंड दगड म्हणजे जी काही दगड ह्या किल्ल्यावरती होती त्याच दगडांच्या मार्फत हे सगळं बनवण्यात आलेलं आहे. मित्रांनो हा आहे चौथा द्वार. तर या द्वाराला नाव आहे विषद्वार. आता या दरवाजाला विषद्वार नाव आहे याचं कारण असं की ह्याच्यावरती जे लाकडी दरवाजा होता त्या लाकडी दरवाजाला जे खिळे असतात बाहेरच्या साईडने, तर त्या खिळ्यांवरती विषाचा प्रयोग केला जायचा. म्हणजे हत्तीने जर धडक दिली तर ते विष त्यांच्या आणि जागेवर तो हत्ती मारला जायचा, किंवा कुठलाही प्राणी ज्या प्राण्याच्या फोर्सफुलीने तुम्ही प्रयत्न आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला जायचा तर तो थांबवण्यासाठी ह्या विषद्वाराची निर्मिती त्या काळात केली गेलेली होती. तर मित्रांनो हे जे तुम्हाला दिसतंय हे वीरभद्र म्हणजे शंकराचं मंदिर होतं. आता ते सगळं तुटलेलं आहे. तर मित्रांनो आता हे पहा, हे जे तुम्हाला दिसतंय तर इथं सैनिक राहायचे, म्हणजे जो सैनिकांचा प्रमुख होता तो इथे आतमध्ये राहायचा. हा त्याचा एंट्रन्स द्वार आहे. आणि हे जे दगड तुम्हाला, हे अंगण आहे तिथं, म्हणजे गावाकडे प्रत्येक घराच्या पुढे असे अंगण असायचे जिथे माणसं बसायची. सो ह्या अंगणाची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो वरती जो तुम्हाला गोल दिसतोय तो बुरुज आहे. ह्या किल्ल्यावरती जवळजवळ 40 बुरुज आहेत. तर ह्या बुरुजांचा वापर म्हणजे आता पहिल्या काळामध्ये आवाज वगैरे देऊ शकत नव्हते, काही आणखी दुसरी सुविधा नव्हती. सो प्रयत्न असा असायचा की एका बुरुजावर दुसऱ्या बुरुजाला जर कोणी सैनिक आतमध्ये आले तर रेड फ्लॅग हे करायचे, जर सगळी शांतता आहे तर पांढरा फ्लॅग, आणि जर येल्लो कलरचा हे असेल तर फेस्टिवल आहे तिथे. या पद्धतीची रचना होती. समोर तुम्हाला एक स्मारक दिसत असेल तर हे स्मारक याच्यासाठी की जी प्राणी म्हणजे हत्ती वगैरे राजांचे म्हणजे युद्धामध्ये मारले जायचे तर त्यांचं स्मारक म्हणून इथे या पद्धतीची रचना किंवा त्यांचे स्मारक, त्या प्राण्यांचे स्मारक इथे आहेत. तर बऱ्यापैकी तुटफूट झालेले मित्रांनो, कारण त्या इंग्रजांनी बऱ्यापैकी हल्ला करून आपल्या देशातली धरोहर संपवण्याचा प्रयत्न केला. तर ते बऱ्यापैकी तुटलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. मित्रांनो हे जो तुम्हाला होल दिसतोय तर तो होल म्हणजे ड्रेनेज सिस्टम आहे त्या काळाची. त्या काळामध्ये जो काही पाऊस पडला जायचा तर या ड्रेनेज, या पद्धतीच्या ड्रेनेजद्वारे हे पाणी नाही का किल्ल्याच्या बाहेरच्या साईडला साठवलं जायचं. हा भुईकोट किल्ला आहे. सो तिथं खंदकं आहेत आणि खंदकांमध्ये हे पाणी सोडलं जायचं. तिथं मगरी सुसरी, जेणेकरून किल्ल्याच्या आतमध्येच यायला त्यांना त्रास झाला पाहिजे. आणि तिथनं पुढं देखील किल्ल्यामध्ये 7 द्वार केलेले आहेत की सैनिकांना किंवा दुसऱ्या सैन्याला इतक्या इझिली हा किल्ला जिंकता येऊ नये अशी रचना त्या काळात केली गेली होती. मित्रांनो हा किल्ला 13व्या आणि 16व्या शतकामध्ये म्हणजे हा जवळपास 200 ते 300 वर्षाच्या कालावधीमध्ये बांधला गेलेला आहे. वेगवेगळ्या राज्यांनी, वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या पद्धतीने हा किल्ला बांधलेला आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी या किल्ल्याची रचना वेगवेगळी आढळते, कारण 300 वर्षात हा किल्ला बांधला गेलेला आहे. मित्रांनो हा 5 रंगाचा द्वार आहे, याला झुंडी द्वार असं म्हणतात. तर अशी एक गोष्ट सांगितलं जाते, हैदराबादी पर्यंत आले होते टिपू सुलतानचे वडील, तर यांनी वरचा किल्ला पाडलेला, वरचे जे 2-3 फूट ते पाडलेले. पहिली किल्ल्याची रचना या पद्धतीची होती. या साईडला तुम्ही पाहू शकता या पद्धतीने किल्ल्याची रचना केली गेलेली होती. आणि आता किल्ला नाही का वरचा बांधकाम केलेला आहे आणि इथनं तो हरून परत केला होता, म्हणजे जेणेकरून घंटीला त्या बेलला त्या दरवाजाला कोणी टच केला तर त्याचा आवाज व्हावा आणि नाही का लगेच आपल्या सैनिकांना कळावं की कोणीतरी शत्रूने आपल्या राज्यावरती हमला केला. या पद्धतीची रचना त्या द्वाराची करण्यात आलेली होती. शातवाहनास, कदंबास, बनवासी, बादामी चालुक्य, राष्ट्रकूट, चोला, पल्लवा, after then Vaisala Vijayanagara ruling it. Vijayanagara तब होने के बाद में नायका डायरेक्टली ruling किया. 1568 to 1717 211 साल में 14 नायक राजवाड़ के. उन 14 पालेदार ने वो फेमस राजाओं का नाम 5 लोगों में बता सकते हैं. फर्स्ट वन मती तिम्मन नायका, सेकंड वन विचबती बर्मन नायका, थर्ड वन कामिगेती तिम्मन नायका, फोर्थ वन कत्तूरी वेन्नुप्पा नायका, लास्ट इज बेस्ट राजवीर मदकरी नायका. Something of king.
दैट टाइम इधर ही 3 बार विजिट करते, 2 बार हाथ के वापस जाते, थर्ड टाइम लोके से कब्जा कर 1779 में ये किला इधर ही कब्जा कर लेते हैं। 1779 to 1782 इधर ही मेंटेन करते किला। 1782 से 1799 टिप्पू सुल्तान मेंटेन करते किला। 1799 to 1947 ब्रिटिश पीपल, 1947 to 1956 मैसूर है। आफ्टर दैट टेक सेंट्रल गवर्नमेंट 1950 और के राज सरकार से लेके भी मेंटेन किया। टोटल किला 1607 पुराना किला है। त्यांनी सांगितलं, तुम्हाला अगोदर सांगितलं हा किल्ला एकत्र बनवला गेला नाही, की जवळपास समजा त्यांनी 211 वर्ष सांगितलं की 211 वर्ष हा किल्ला बनत होता। या पद्धतीने या किल्ल्याला बनवताना जवळपास 250 ते 300 वर्षाचा कालावधी हा किल्ला अखंड बनवण्यासाठी लागून गेला। तर मित्रांनो, 13व्या शतकापासून ह्या किल्ल्याला बांधवायला सुरुवात केली, 16व्या शतकापर्यंत तो बांधून झाला। पण त्याच्या अगोदर सुद्धा ह्या किल्ल्याला इतिहास आहे। इथे स्टोनेज पीपल राहत होते, तुम्ही हे पाहू शकता। इथे नाही का हरणाचं चित्र काढलं स्टोनेज काळामध्ये, तर ते इथं तुम्ही पाहू शकता, ह्या दगडांवरती ते पाहायला मिळतं। तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत 6व्या द्वाराकडे। तर हा 6वा द्वार म्हणजे इंग्रजांच्या नावावरती फिरंगी द्वार पण ह्याला म्हटलं जातं। तर या पद्धतीने द्वाराचं नाव आहे। इथं नाही का 2 प्रकारची किल्ल्याची रचना दिसते। खाली जर तुम्ही आणि वरती मुस्लिम म्हणजे हिंदू मुस्लिम या पद्धतीने जे एकत्रित राहावेत त्या पद्धतीने ह्या द्वाराला म्हटलं जायचं। तर मित्रांनो, तुम्ही जर आता पाहत असाल तर इथनं हा एकच द्वार दिसतो। तर काय की शत्रू जर आला तर तो छुप्या मार्गाने बघेल तर हा एकच मेन द्वार दिसतो। आणि ज्यावेळेस तुम्ही इकडे या साईडला एंट्री करा तर तुमच्या लक्षात येईल की या बाजूला डेली युजिंग एक द्वार होते, तुम्हाला आता दिसत असेल। तर या द्वाराचा रेग्युलर वापर केला जायचा। आणि जर शत्रूने हल्ला केला तर शत्रूच्या डोक्यात काय की हा दरवाजा बंद आहे, डायरेक्ट आपण येऊ हल्ला करू आणि किल्ल्यामध्ये एंट्रन्स करू। पण तसं नाही, तर या साईडला म्हणजे वर्ण आणि इकडच्या साईडने ज्यावेळेस हे सैनिक वरती यायचे डायरेक्टली तिकडनं सैनिक हल्ला करायचे आणि किल्ला वाचवण्याची ही उत्तम पद्धत होती। खूपच आधुनिक पद्धतीचा हा किल्ला इथं आपल्याला पाहायला मिळतो। मित्रांनो, तुम्ही ह्या पायऱ्या बघू शकता की ह्या पहिल्या काळातल्या पायऱ्या। याची विशेषता अशी की हे बघा इथं स्लोप आहे, असं या पद्धतीने हे कट केलेलं। तर इथलं घोडे वगैरे वरती जायचे, तर घोडावरती जाताना तो अडकू नये, पडू नये आणि पडला तरी त्याला लागू नये, म्हणजे असं सटकला तर काही त्याला होऊ नये, अशी रचना त्यावेळेस या पायऱ्यांची केली गेली। आता जी देवळी आहे सैनिकांना बसण्यासाठीची देवळी आहे। तर काय की ह्या देवळीचा आकार पाहिला तर मी आता आरामात बसू शकते, पण त्या काळातलं सैनिक याच्यात आरामात बसून तर मोठे जाडे सैनिक असायचे। याची रचना या पद्धतीने केली गेली आहे। तर हे आरामात बसू शकत, फक्त टेकू शकत होते, आतमध्ये घुसू शकत नव्हते। आणि मे बी इथं बसल्यावर आतल्या साईडला मित्रांनो हा आवाज घुमतोय आतमध्ये, जर तो घोरला किंवा काय त्याचा आवाज त्यालाच ऐकायला येत होता। या पद्धतीच्या या देवळींची रचना पण केली गेली, ही अतिशय उत्कृष्ट आहे। हा जो मेन दरवाजा हा छोटा दरवाजा, या छोट्या दरवाजाची रचना ही उंची खूप कमी आहे। जर सैनिक आहे तर मुंडकं बाहेर खाली वाकून येणार आणि आला की असा तलवारीने याच्यावरती पार केला जाऊ शकतात, कारण आमचा सैनिक काय मारला गेला नाही। पण या पद्धतीची रचना या किल्ल्याची केली गेली। मित्रांनो, हा शार्दुला या पद्धतीचं आर्किटेक्चर इथं आपल्याला पाहायला मिळते। त्या बाजूला पलीकडे 2 माशा तुम्हाला पाहायला दिसत असतात। तर एक मासा असेल तर याचा अर्थ काय आहे एक माशाचा की नाही का फक्त दिशा दाखवून येते की कुठल्या दिशेला। आणि ज्यावेळेस हे 2 मासे असतील तर याचा अर्थ की नियर म्हणजे जवळ कुठे पाणी आहे आणि याचं जवळ पाणी हे या बाजूला तुम्ही पाहू शकता। इथं एक तलाव होता, आता तो बुजला गेला काळाच्या ओघामध्ये, पण हा पहिला तलाव होता आणि ह्या तलाव दाखवण्यासाठी ते सिम्बॉल इथे दिसतोय। तो मित्रांनो, जसं आपण वरती आलो तर इथं आपल्याला पादुका दिसत आहेत। तर हे घालच्या गावकऱ्यांचं ग्रामदैवत आहे आणि राजाचं हे कुलदैवत होतं। या पूर्ण किल्ल्यावरती 9 मातांचे मंदिर आहेत आणि सगळ्यात मोठी मातांचं पादुका इथे ठेवलेल्या आहेत, म्हणजे पार्वती मातेच्या मंदिर पुढे आहे आणि पादुका आपल्याला इथं दर्शन घेऊन आपल्याला पुढे मंदिराकडे जावं लागतं। ही आहे व्यायामशाळा म्हणजे आखाडा। पहिल्या काळामध्ये कुस्ती खेळली जायची आणि हे कुस्ती खेळण्याचं रूम आहे। तर या बाजूने याला एंट्री आहे, आतमध्ये जाणं कठीण आहे। इथनं आतमध्ये जायचं आणि आतमध्ये हे लॉक केले आता सध्या। या पद्धतीची रचना, ही स्टेप त्या काळात मोठी नसे, अशी रचना त्या काळात केली गेली होती। तर मित्रांनो, तुम्हाला हा जो दगड त्याला नीट पाहिला तर हा हत्तीसारखा दिसतो। वरती तिकडे जी भिंत बांधते तिथे एक झाडापाशी वरती तो जो बेडूक असतो तो वरती चढताना दिसतो। वरती तिकडे बघितलं तर तिकडं शिप सारखा आकार दिसतो आणि इथे समोर सशाच्या आकाराचा एक दगड आहे।
तर मित्रांनो तुम्ही हे ज्या दगडांना पाहसाल ना, हे प्रत्येक दगड हे वेगवेगळ्या प्राण्यांसारखे दिसतात. म्हणूनच या गडाला चित्रदुर्ग असं नाव पडलं. विशेष काय की या दुर्गाला प्रत्येक काळामध्ये वेगवेगळी नावं दिली गेली होती. पण या दुर्गाला जे मेन नाव पडलं, हे चित्रदुर्ग जे नाव पडलं, ह्या दगडांच्या जे आकार आहेत त्या आकारावरनं या किल्ल्याला चित्रदुर्ग नाव पडलं. अगोदर या किल्ल्याला गिरिदुर्ग म्हटलं जात होतं, जलदुर्ग म्हटलं जात होतं, भुईकोट किल्ला म्हटलं जात होतं. अशा अनेक नावं या किल्ल्याला होती. पण सगळ्यात महत्त्वाचं जे नाव आज प्रचलित आहे ते या दगडांवरती असणाऱ्या अनेक कलाकृतींमुळे या किल्ल्याचं नाव चित्रदुर्ग पडलेलं आहे. तर मित्रांनो, समोर तुम्हाला जो दिसतोय तो मासा आहे. हा दिशा दाखवण्यासाठी हा मासा इथं गेलेला आहे आणि ही दिशा आहे ती तुम्हाला मगाशी मी 2 मासे आणि 1 माशांचा किस्सा सांगितला. हे 7 नंबरचं द्वार आहे. तर ह्या 7 नंबरच्या द्वाराला दादीद्वार असंही म्हणतात. समोर जे मंदिर तुम्हाला दिसतंय हे मंदिर आहे ग्रामदेवतेचं मंदिर आणि कुलदेवतेचं, राजांच्या कुलदेवतेचं मंदिर आहे. हे समोरचा दीपस्तंभ आहे, जवळपास 40 फूट उंच हा दीपस्तंभ आहे. ह्या दीपस्तंभाच्या वरती इथे दिवा लावला जायचा. तुम्ही आता बघाल की तिचा क्रॅक गेलेला आहे. आता क्रॅक गेलं आहे त्याचं कारण काय आहे तर ह्याच्यावरती वीज पडली आणि वीज पडल्यामुळे हा क्रॅक गेलेला आहे. सोबतच तुम्हाला इथे पण एक स्ट्रक्चर पाहायला मिळते. तर इथं देवीचा जी ग्रामदेवता आहे तर त्या ग्रामदेवतेचा झुला इथे लावला जातो. म्हणजे ती आपण पालखी देवीची काढतो किंवा ती पालखी इथे झोक्यावरती बसून त्या देवीला झोका दिला जातो. वर्षातनं एकदा इथे एक जत्रा भरते. हे जत्रा भरण्याचं ठिकाण आहे. दुसरी गोष्ट की इथं कलर देखील खेळला जातो. म्हणजे त्या काळामध्ये जी रंगपंचमी किंवा धुलवड जी आपली खेळली जाते त्यासाठी इथं धुलवडीसाठीचा त्या टँक आहे तो इथे होता पाण्यासाठीचा. तर हा कलर टँक तुम्हाला इथं पाहायला मिळतं. या पद्धतीचा कलर टँक इथे त्यांनी बनवलेला आहे की याच्यामध्ये कलर वगैरे मिक्स केला जायचा आणि मग रंग खेळले जातात. आत्ताची स्वच्छता पाहता लोक इथे येतात, कचरा करतात, पाण्याच्या बॉटल्स खरेदी केल्यात आणि बॉटल फेकून दिल्यात. भरलेल्या बॉटल आणायचा कंटाळा येत नाही पण खाली केलेल्या बॉटल्स न्यायचा सोबत खूप कंटाळा येतो. समोर पाहू शकताय पूर्ण दगडात बनलेला हा किल्ला आहे. त्याच्यामुळे हे दगडांवरती पण स्ट्रक्चर त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे हा इतक्या इझिली जिंकता आलेला नाही आहे कोणालाच. समोर जे तुम्हाला हे दिसतं हे धान्य कोठारं आहेत त्या काळातली. तर या ठिकाणी धान्य साठवलं जात होतं. असा हा या किल्ल्याचा टॉपचा परिसर आहे. तर मित्रांनो, हा जो वरती तुम्हाला बुरुज दिसतो तर त्या काळामध्ये या बुरुजावरती नाही का तेलाचा साठा केला जायचा. म्हणजे तुपाचा साठा केला जायचा. तूप इथं साठवून ठेवलं जायचं आणि या तुपामध्ये नाही का वेगवेगळी हत्यारं ठेवली जायची आणि त्याच तुपाचा वापर हा जखम भरण्यासाठी केला जायचा. त्याचसोबत नाही का म्हणजे त्यावेळेस सैनिक जे भरती केले जायचे तर भरती करण्याचा त्यावेळेस ट्रेंड असा होता की ही जी वाट तुम्हाला दिसते ही समोरची या वाटेने वरती जायचं. पूर्ण तेलामध्ये माखलेलं असायचं सैनिक आणि जो वरती पटकन जाऊन टच करून येईल त्याला ह्या सैन्यामध्ये भरती करून गेलेलं. या पद्धतीचं रचना या किल्ल्याची आपल्याला इथं पाहायला मिळते. तुम्ही पाहताय त्याच्या आतमध्ये 3 गृह आहेत. एक सगळ्यात पहिलं तर हा आहे मीटिंग हॉल. त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर समोर दिसतो तिथं नाही का नाण्यांमध्ये प्रिंटिंग केली जायची. म्हणजे जे काही सोन्याची, चांदीची, पितळ, कॉपर ज्या पद्धतीची नाणी असते ते त्याच्यावरती शिक्का करून तो नाणे इथे बनवायचे. त्याचसोबत नाही का या पद्धतीच्या गृहाची देखील रचना त्या काळात केली जायची. आता हे पाहताना मंदिरासारखं आणि आता 10 फूट खोल खड्डा आहे तुम्ही पाहू शकता. तर हे काय विषय असायचा की 10 फूट खोल खड्डा करून त्याच्यामध्ये ही जी सोन्याची नाणी किंवा जी काही खजाना होता तो त्या खड्ड्याच्या आतमध्ये पुरायचा आणि वरती मूर्ती ठेवायची. म्हणजे याने काय की बाबा हे मंदिरच आहे आणि देवस्थान आहे तिथं असं ते त्यांना दाखवलं जायचं. आणि मग या पद्धतीने पैसे सुरक्षित त्या काळामध्ये ठेवले जायचे. तर हा जवळपास हा खड्डा आतमध्ये 10 फूट खोल आहे. हा बघू शकता हा 10 फूट खोल खड्डा इथनं आतमध्ये. आणि मग हे याला पूर्ण सोनं टाकून किंवा जे काही आपल्याकडची नाणी असतील ते भरून पूर्ण हे नाही का कव्हर केलं जायचं. आणि मग याच्यावरती मूर्ती ठेवली जायची आणि मग पूजा अर्चा व्हायची. त्याच्यामुळे नाही का याच्या आतमध्ये धन असेल असं कुणाला कधीच वाटत नव्हतं. पाहू शकता की हा मीटिंग हॉल खूप मोठा आहे. त्याचसोबत नाही का समोर तुम्ही पाहू शकता समोर एक मंदिर आहे. खूप लांब आहे ते मंदिर. आणि ही रचना किल्ला अतिशय दिसायला सुंदर आहे. हा किल्ला जर फिरायचा असेल तर मॅक्सिमम 3 दिवस लागतील असं सांगितलं. 3 ते 4 दिवसापर्यंत हा किल्ला फिरावा लागेल. इतका हा प्रचंड मोठा किल्ला आहे. तर आपण मेन पॉईंट फक्त किल्ल्याचे कव्हर करतो कारण खूप एवढं सगळं 3-4 दिवस आपण एका किल्ल्यावरती फिरू शकत नाही.
तर आम्ही नाही का जे काही माझ्या चॅनलमध्ये आम्ही प्रयत्न करतोय की नाही का तुम्हाला जे महत्त्वाचे आहेत किंवा जे महत्त्वाचं वाटेल ते सगळं कव्हर करण्याचा मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, हे कृष्णाचं मंदिर आहे, हे जे आपण वरती पाहतोय ते. त्यासोबत इथं विविध वेगवेगळी मंदिरं आहेत. तर इथं हा एक टँक आहे. तर इथे या किल्ल्यावरती 12 टँक आहेत. वरती एक टँक आहे, त्याच्यानंतर हा एक टँक आहे, याच्या खाली एक टँक आहे. अशा पद्धतीचे 12 टँक आहेत. पाण्याचं नियोजन त्याच्यामुळे व्यवस्थित केलं जात होतं. याला म्हणतात मोठी बहीण आणि खालचीला म्हणतात छोटी बहीण. आता विषय असा असतो की या राजाला 2 पत्नी होत्या. तर राजा ज्यावेळेस मृत्यू झाला त्यावेळेस सतीची प्रथा होती आणि सतीच्या प्रथेमध्ये तर या तलावामध्ये मोठ्या बायकोनी त्यांच्या आत्महत्या केली, म्हणजे जीव दिला. आणि खालच्या त्या टँकमध्ये बारक्या बायकोनी, म्हणून हे मोठी बहीण आणि छोटी बहीण असं आहे. समोर जर तुम्ही हे पाहिलात तर इथं दिवा लावण्यासाठी हे स्थळ त्यांनी बनवलं होतं. आता ज्याची तुटफूट झालेली आहे पूर्णपणे. तर या पद्धतीची रचना इकडे पाहायला लागते. त्याशिवाय नाही का मित्रांनो, हे जे दगडं आहेत ही पाहण्यास अतिशय नजरेला सुंदर दिसतात. म्हणजे पूर्ण ही दगडांची रचना ही भव्य आहे. मोठे मोठे दगड आहेत ते, आणि या दगडांमध्येच अख्खा किल्ला उभारलेला आहे. तर हे खरंच नयनरम्य दृश्य पाहावयास आपल्याला मिळतं आहे इकडे. तर मित्रांनो, वरती आपण पाहिलं मोठी बहिणीचा तलाव आणि हा आहे छोट्या बहिणीचा तलाव. सुंदर रचना आहे. ये हैदर अली है ना, कितना भी अटैक किया तो सामने से आर के वापस जाते रहते हैं. अरे मैं कितना भी अटैक किया तो सामने से आर के वापस जा रहा हूँ. इसके पीछे एक जगह है, वो जगह पता कर लेते तो राजा को हरा सकते. कहते जगह ढूंढते किससे, इधर के सेनाधिपति से. फर्स्ट ऑफ ऑल एक किले के अंदर 19 महाद्वारे 35 दिडी द्वारे 130 केव से, केव के अंदर बाहर जाने का रास्ता था. ये सेनाधिपति राज्य काशों को जगह को दिखा देते, किसी को हैदर अली को. जब हैदर अली वो किंडी से आते समय में इधर एक साधारण सोल्जर की बीवी थी. औरत का नाम है वो बउआ बोलते. उसका हस्बैंड का नाम है मद्द हनुमप्पना की. इनका पूरा वॉचमैन था. वो क्या काम करता था, इस तरह कोई शत्रुआ है तो तुतारी बजाने का काम करता है, ट्रम्पेट बजाने का काम करते हैं. वो रहने का घर है, ये पत्थर के नीचे पहाड़ है ना, ये पहाड़ के नीचे पत्थर है, ये उसके घर है, वो बो का घर है. ये वो बहुत सोचते हैं हमारा पति का खाने का वक्त हो गया, इतने दिन कोई नहीं आ रहे, आज कौन आएगा, तो पति को बुला के घर के अंदर खाना लगाते समय पानी देखते, पानी नहीं, अरे खाना तो लगा दिए, पानी नहीं, तो पानी लेकर किधर जा रहे हैं, उधर तन्नीर दोने देखे ना, उधर से लेके आते समय में वो किंडी शत्रु अगर ना, ये औरत देख छूटती. अरे कोई शत्रु अगर तो पति को बोलेंगे ना, पति ने अभी भी खाना खा रहे. उस जमाने औरत लोग क्या करते थे, पति खाने के वक्त सोते वक्त नहीं डिस्टर्ब नहीं करते थे, क्योंकि उम्र कम हो जाएगा. इसीलिए उसको नहीं जगा के चाकू और दंते कुछ भी नहीं मिले, एक मुसल मिलता है, मुसल पता ना, मसाला कूटता ना, मुसल लगा के वो खिंडे से कितना लोग तो उतना लोगों को सिर को मारने का फेंकने. एक 80 लोगों को औरत मार देते हैं. जब पति का खाना खत्म होते, अरे हमारे पति ने पानी लेकर का अभी तक नहीं आया, किधर गएगा, तो सभी जगह ढूंढेगा, किधर भी नहीं मिलेगा. जब सोचते पति ने, हमारा पति ने करड़ बजन दादी आ रहा, तो वो किंडी के पास गए तो जाकर देखो तो उनका लास्ट पता मरा रहता ना, वो पति ने डर जाते. जब ओबो ने बोले डरने की फिक्र न, मैंने सब लोगों को मार दिया, ऊपर जाके बीगल बजाते. जब हमारा सैनिक सामने से पीछे आके युद्ध चालू करते. जब किंडी शत्रु नहीं आए, जब ओबो क्या करते, इधर कोई नहीं आ रहा तो खुशी होके, ये बड़ा ट्री है ना, ट्री के बाजू में एक होल है ना, दिख रहा है आपको होल, उसके ऊपर खड़ा होके हमारा सैनिक लाइसे चलो चलो बेचते रहते. एक हैदर अली सैनिक के जाके छुपा रहते गुहा के अंदर, वो पीछे से उसको मार देते. जब ओबो ने मर जाता है, जब ये राजा जीत जाता है, जब ये राजा औरत का नाम रखते, तो हम राज्य सेफ्टी के तेरे नाम शाश्वत रहना को, इसी के लिए मुसल ओबो किंडी नाम आते हैं. ये स्टोरी आते. समोर तुम्हाला एक दगड दिसतं, पूर्ण स्लोपवरती दगड आहे, कुठलाही सपोर्ट नाहीये, पूर्ण खाली स्लोप आहे. आणि हा स्लोपवरती हा दगड अडकलेला आहे, पूर्ण स्लोप. तर मित्रांनो, आपण आता व्हिजिट देणार आहे हिडिंबा टेम्पलला. मित्रांनो, ह्या ज्या खिडक्या तुम्हाला दिसतात, तर इथं गुरुकुल होतं. पहिल्या काळामध्ये शस्त्रास्त्राचं जे ट्रेनिंग होतं त्या गुरुकुलामध्ये केलं जायचं. त्याचं प्रांगण खूप मोठं आहे पुढच्या बाजूला, तर ते आपल्याला वर्ण टेम्पल वर्ण दिसतात. या बाजूला हिडिंबा टेम्पल आहे, तर आपण व्हिजिट देणार हिडिंबा टेम्पलला. तर मित्रांनो, हा आहे हिडिंबा टेम्पलचा एंट्रन्सला, आणि या बाजूने आपण जाणार आहोत हिडिंबा टेम्पलला. तर मित्रांनो, जसं आपण मंदिरामध्ये आत प्रवेश करतो, ही पुष्पगरणी आहे. इथे म्हणजे मंदिरात जाण्या अगोदर हातपाय धुण्यासाठी पाणी इथे ठेवलं जातं. समोर जो तुम्हाला दिसतं ते आहे गुरुकुल. गुरुकुलच्या समोरचं प्रांगण खूप मोठं आहे आणि भव्य दिसतं. म्हणजे तुम्ही जर बाहुबली मूवी बघितलं असेल तर त्याच्यात पण या प्रकारचे स्ट्रक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतील. तर या त्या काळामध्ये हे दगडाचे होते, ते अतिशय सुंदर वाटतात. मित्रांनो, हे माझ्या मागे आहे, ही हिडिंबा टेम्पल आहे. हिडिंबा टेम्पलची कहाणी अशी आहे की ज्यावेळेस
5 पांडव आणि त्यांची आई कुंती हे ज्यावेळेस वनवासाला आले होते आणि लाकगृहामध्ये त्यांना मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, त्यानंतर ते इथे आले होते. इथं आल्यानंतर त्यांचं हिडिंबा हा मनुष्य खाणारा राक्षस होता, असा राक्षस होता. तर त्या राक्षसाला भीमाने मारलं होतं आणि त्याला मारल्यानंतर त्याने हिडिंबाशी लग्न केलं होतं, जे हिडिंबाचं टेम्पल आपण मनालीमध्ये पाहिलं होतं. तर ते हिडिंबा आणि इथेच भीमाच्या मुलाचा घटोत्कचाचा जन्म याच किल्ल्यावरती झालेला आहे, अशी एक आख्यायिका इथे सांगितली जाते. मित्रांनो, हे आहे हिडिंबा टेम्पल आणि इथे आतमध्ये म्हणजे घटोत्कचाचे आजोबा भीमाचे सासरे यांचं हे मंदिर आहे. तर ते मंदिर पाहण्यासाठी आपण इथं आलोय. तर या पद्धतीचा इतिहास या किल्ल्याला लाभलेला आहे. म्हणजे अगदी युगापासनं ते रामायण महाभारतापर्यंत आणि तिथपासनं तर चंद्रगुप्त मौर्यापासनं अनेक राजांनी या किल्ल्यावरती राज्य केलं. तर ह्या किल्ल्याचा इतिहास खूप मोठा आहे, खूप प्रचंड आहे. हा किल्ला दाखवण्यासाठी खूप मोठा आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता, जर मी माझे जे गाईड आले होते त्यांना मी विचारलं की आम्हाला अख्खा किल्ला कव्हर करायचा, तर त्यांनी आम्हाला सांगितलं मिनिमम मॅडम 3 दिवस लागतील हा किल्ला कव्हर करायला, मिनिमम, आणि मॅक्सिमम त्याचं गणित नाहीये. तर इतका मोठा हा किल्ला आहे. तर अनेक ठिकाणे या किल्ल्याशी जोडलेली आहेत, अनेक इतिहास या किल्ल्याशी जोडलेला आहे. तर मित्रांनो, मी 2 जण मंडळी छत्री घेऊन बसलेत. मी पण हा पूर्ण किल्ला हा छत्री घेऊन कव्हर केला. माझी छत्री जरी तुम्हाला दिसली असेल. आजचं इथलं टेम्परेचर 41 डिग्री, प्रचंड गरमी, म्हणजे या गरमीचा काही अंत नाहीये. आता थोडंसं आभाळ आलंय, सो थोडंसं वातावरण थोडंसं आता थंड झालं, टेम्परेचर कमी झालं असेल. मित्रांनो, यांना मंकी मॅन म्हणतात आणि हे या दगडांवरती वरती जाणार आहेत. तर नाही का, थोड्या वेळात चढणार आहेत. आपण पाहूया वरती कसे जात आहेत. तर मित्रांनो, विषय असा, मी त्यांना म्हटलं की तुम्ही वरती चढताय, तर ते मला सांगत होते. तर ते मला म्हटलं की किती वेळात तुम्ही वरती चढाल, तर मी म्हटलं 30 सेकंदात वगैरे. ते म्हणजे सिंगल नंबर सांगा आणि सिंगल नंबर मध्ये मी वर चढेल, म्हणजे तुम्ही त्यांचं स्पीड लक्षात घेऊ शकता. आणि आपण त्यांना चॅलेंज देऊयात 8 सेकंदाचं, बघा ते 8 सेकंदात वरती जातायत की नाही. Without safety, world champion free solo. My biggest idea is nothing. मैं तो ये तो पत्थर में चढ़ूँ, मैं बॉल्स में चढ़ने वाला, वाटर बॉल्स में सोलो करूँ. ये छोटा से वाला है, वाटर प्ले करो. मैं 1 साल कोमा में कर भी पारा छूटो, सब टूटा ही नहीं टूटा, ऐसे कर रहा हूँ. मैं एक बार 4th वर्ल्ड चैंपियन के लिए विदाउट सेफ्टी वर्ल्ड रिकॉर्ड के लिए कर रहा हूँ, उसलिए प्रैक्टिस कर रहा हूँ. ये तो मैं तो बंदर देख के प्रैक्टिस किया था, इसलिए बंदर सर पे क्लाइंब कर रहा हूँ. मेरा होल्ड पकड़ेगा ना, मैं होल्ड पकड़ूंगा ना, ये छोड़ा तो काउंटिंग स्टार्ट होगा ना, है ना. तो 8 सेकंड देखते हैं ये कितने जल्दी ऊपर जाते हैं. एक साल तक वो कोमा में थे, अभी वो कोमा से बाहर आए, और अभी कोमा से बाहर आने के बाद ये एक कंपटीशन के लिए प्रैक्टिस करें. ये प्रैक्टिस के लिए ये सब करें. मेरे साथ कोई नहीं कंपटीशन करेगा, ये पत्थर पे भी मुझे भी कंपटीशन. ओके, तो ये पत्थर और उनके लिए भी कंपटीशन है, ऐसा ही कह रहे. तो देखते हैं ये 8 सेकेंड्स में ये ऊपर चढ़ते हैं या फिर नहीं. छोटा सा हेल्प, मैं 8 सेकंड में चढ़ गया तो ये शू सब मेरा शू पट गई पूरे, वो टेप डाल के चढ़ रहा हूँ. ये वीडियो देखने वाले लोग, कोई मैं 8 सेकंड में चढ़ा तो मुझे एक नया क्लाइंबिंग शूज दिलाना. कोई हमारा चित्रदुर्गा, कर्नाटका चित्रदुर्गा फोर्ट में है तो मुझे दिलाना. हाँ, कोई आपको पसंद लगा तो एक क्लाइंबिंग शूज दिलाना. ओके, 8 सेकंड में चढ़ा तो नहीं चाहिए. रेडी. मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नक्कीच अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलवरती येत राहा. अनेक लोकांना नाही का अशा ठिकाणी जाणं होत नाही, तर आम्ही नेहमीच प्रयत्न करतो की ऐतिहासिक माहिती पूर्णतः तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल, तीही जशीच्या तशी. या पद्धतीचा प्रयत्न आमच्या चॅनलचा नेहमीच राहतो. त्याच्यामुळे मित्रांनो, नक्कीच आमच्या व्हिडिओवरती या आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल अशी मी अपेक्षा करते. थँक्यू फॉर वॉचिंग.